अहो कुठून शुभम कुठून 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 कराडून खोट बोलायचं नाही पण कुठून निघालाय शुभम कुठं आलोय कर्जत मध्ये आहे सध्या आणि उद्याचा जो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे तो उद्या पावसावर डिपेंड आहे की उद्याचा पाऊस कसा असणार त्यावर आहे. होय नशिबाने आहे लोकांच्या नजरा या काही काम करू शकत नाहीत आपल्या बाबतीत त्यांना आम्ही कधीही मार पाडू शकतो. पण आता तागड्यात घातलेला आहे आणि अशा तऱ्हेने आपली सुरुवात आता होत आहे. आणि योगेशने खूप मोठी बॅग घेतलेली आहे मला गाईड करण्यासाठी आपला हा मित्र आहे एक नंबर देशमुख. कसा आहे शुभम एक्सपिरियन्सचा पार्ट अजून यायचा आहे. आता कसं वाटतंय तुला आता घर तर साडी मधून खूप भारी वाटतंय. भारी जेवढं आहे वारं लागत नाहीये त्यामुळे दमछाक खूप होते. हवा बघूया आता वर गेल्यावर कसा विषय होतोय. आणि आपण तर पुढे आलोय अजून ते दोघं मागच आहेत ना रे आपले. भरपूर महाग आहेत. काय एवढं कसं काय नवीन आहेत ठीक आहे हे प्रतीक कुठला गड आहे वाघाला लागते आता आपण इथून स्टार्ट करायचे. घरी घरा सेंड इथून चालू होतोय घरा सेंड तिकडे बेबी तुझ्या तिकडे हमारे मम्मी पापा सब जानते. वाघ पाणी पिते काय वाघाला पाणी लागत नाही वाघ जंगलात ना वाघ माती खाते. सगळ्यांची फाटले सगळ्यांची फाटले. गौरेड्याची बॅग दाखवा. आता जंगल सगळं संपलंय सगळं असं चढायचं डायरेक्ट 80-85 अंश कोणात. चला प्रतीक अरे जागा घालू नका त्यात वाऱ्यातनं जाशील खाली. प्रतीक ये शिस्तीत ये भावांनो चेष्टा नको खाऊन टाकेन खाऊ. बघून ये असल दिसते. बागल दमला वाघ दमला. गवत खाऊ नकोस म्हणजे झालं दिसते ना.
मित्रांनो कुठं आहे काय चाललंय आता आपण खंडोबाची केव मध्ये आहे आणि थोडा अजून एक टापू राहिला 2 टापू झाले काय मग सफरचंद खातोयस दिवसातनं एक सफरचंद खायला पाहिजे सांगा हे आहे फक्त आस्था चॅनलवर जा अरे सांगायला काय बरं तुला नाही घाबरा आरामसे खा ना प्रत्येक काय ऍपल ऍपल खायला बरोबर ना जमलं नाही ना नाही वाघ असताना असं ठीक आहे ओके अरे हे काय माझ्या रोजच्या दिनक्रमात अरे वा 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 आमचा मदारी मदारी जाईल समाजसेवा करतात आहेत सागर शेठ पुण्य कमवत आहेत लास्टचा आहे ना तयारी अहो कुठून कुठून काशेगाव काशेगाववरून आणि कुठं गोरखगडवर लास्टचा टापू आहे व्यवस्थित निघालोय आम्ही सगळे सुखरूप आहेत व्यवस्थित या रे गोप्रो शुभम बागल स्थिती बंद केला ना बॅगाचा विषय काय बॅग फक्त ठेवू नका चल की आजा डन कुठं अरे ओके त्यांना इकडं वर अजय ओके असं इकडं शिस्तीत जा काय लांब झाला तर पळवा येते
व्हिडिओ काढणार नाही बाजू. शुभम भाई कैसा लग रहा है भाई इधर आके? ये तूफान सा हवा चल रहा है यहाँ, ऐसा लग रहा है कि कुछ तो गड़बड़ होने वाली है। गड़बड़ होने वाली थी बट हम सुखरूप नीचे आए. सुखरूप का मतलब पता है आपको? सुखरूप का मतलब पता है क्या? क्या बोलते हैं सुखरूप को? हाँ? वो ये ट्रेकिंग का असतं आणि गडकिल्ले काय असतं. मी काय म्हणतोय बेस्ट एक्सपिरियन्स आहे बट थोडा रिस्की आहे. रिस्की नाही मी तर म्हणतो कुणी जायचं बी नाही तर आम्ही जाऊन आलोय. नाही आता नको नाही आता इथे जायला. चला या. सागर कुठून क्वालिटी कसं वाटतंय? काय एक्सपिरियन्स काय असते पावसाने छातीच काळा एक्सप्रेस. छातीच काळा एक्सप्रेस. क्वालिटी कशी होती? क्वालिटी कशी होती? क्वालिटी आणि क्वांटिटी पाक जाळ धूर मराठी बाबू मराठी आहे पण तुम्ही कुठून आलाय? तुम्ही आम्हाला साथ दिली शेवट टॉप क्वांटिटी मध्ये आमचा जीव वर्ण खाली आणलाय. तुमचे आभार. पुण्यवाद तुला पुण्य करणार बाबा. या भावाला विसरायचं नाही, येणंच आमचा जीव खाली आणलाय. गावा मला तर म्हणत होता पाय इथं ठेवा, पाय तिथं ठेव, इथं खाचा येईल. अजय देशमुख, अनुभव कसा आहे आजच्या ट्रेकचा? म्हणजे तुम्ही दमलाय खूप ते कळतंय, पण अनुभव काय आहे? भावा खतरनाक आहे. म्हणजे तुमची पूर्ण एनर्जी इथं जाणार आणि जो व्ह्यू होता वरचा स्वप्न बी पडत नसतं. आता आपल्या व्हिडिओज आणि फोटोज बघून बाकीच्यांनी करावा की नाही? नको नको काय गरज नाही. फोटोच बघा मजा करा. YouTube वर काय बघून विषय घेऊन नाही. देत. आपापलं हे आहे. ते परत तुम्हाला चुकून दगदग एक आपलं आयुष्यभरासाठी दुसरा पहिला ठीक आहे, दुसरा ठीक आहे. निम्म्यापर्यंत हा जे हे 1-1.5 तासाचा ट्रेक करू शकतात. हा हा ते ठीक आहे करा. पण ते जो तिसरा आहे ते चांगलंच दिसणार तुम्हाला. ठीक आहे. ओके. हा मयूर देशमुख म्हणजे आम्हाला पूर्ण ट्रेक त्याच्यामुळे शक्य झालेला आहे. मयूर, आमच्यासोबत ट्रेक करून तुला कसं वाटलं? म्हणजे मला खूप भारी वाटलं. मी हप्त्यातून 2 ते 3 वेळा चढतो. मला मॉर्निंगला जागा लोक भेटले 11:30च्या आसपास. मी त्यांना घेऊन वरती चढलो आणि खूप भारी वाटलं. आमच्याबरोबरचा एन्जॉयमेंट कसा वाटला? आमच्याबद्दल, माझ्याबद्दल, ह्याच्याबद्दल, आमच्याबद्दलचा एन्जॉयमेंट कसा वाटला? तेव्हा कसा आहे? हा दादा म्हणजे एकदम भारी. कॅमेरा फोटो काढण्यात तर एकदम भारी. आमचा वय काय मी आहे काय? मला मागं लागतील माझ्या असलं काय सांगितल्यावर.